जायचं? ये कुठे जायचं पण? सनसेट बघा किती सुंदर दिसतोय. वा वीरा ऐक ना, मला ऑफिसचं काम करायचं बाबू. जा तिथे, जा तिथे डॅडा आहे का बघून येत जा. आपला डॅडा आहे की कामाला गेला बघ. जा जा बघ ना, बघ जा जा. गेली बघा, डॅडा आहे का बघायला. डायपरवरच फिरते दिवसभर. आज वातावरण पण छान आहे आणि पसारा बघा किती करून ठेवलाय. सगळे खेळणे इकडे तिकडे. हे काही माझ्यापाशी पण आणून टाकले फक्त इकडे. सो माझं ऑफिसचं काम चालू आहे घरून. आज तुषार गेलाय बाहेर कामाला आणि मी एकटीच आहे. तिला सांभाळायचंय, ऑफिसचं काम करायचंय, तिला खायला घालायचंय, सगळं काही करायचंय. खरं सांगते खूप एक्झॉस्ट झाली आहे मी दुपारपर्यंतच. बघूयात. आणि आज दिवस खरंच चांगला आहे. सो दुपारी 5 नंतर वीराला जायचंय खेळायला घेऊन. घसरगुंडी खेळायची आहे तिला. कालपासून मागे लागली आहे. काल खूप पाऊस होता म्हणून कुठे गेलो नाही. खरं सांगू इंडियासारखं इथं बिलकुल नसतं. इथं हाऊस हेल्प पण नाही मिळत, म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह असतं. तर जेव्हा घरून काम असतं ना, म्हणजे फक्त एकटाच पॅरेंट असतो घरी, तेव्हा हे खूप टफ असतं की यांना सांभाळा आणि ऑफिसचं काम पण करा, घरातल्या पण गोष्टी बघा. काय बाबू कुठं जायचंय? टपाटपा कुठं जायचं? टपाटपा छपा करायला जायचंय? नाव नाव करायची? हो करूयात, चल करूयात. हा आज तिला मी सकाळी आंघोळ पण नाही घातली आहे, आता संध्याकाळी घालेल. रो 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 your boat gently down the stream. If you see a crocodile, don't forget to scream. Scream कसं करायचं हो? हास्य क्रीम करायचं. अरे बापरे. इंडियात ना बऱ्याचदा आपल्या अराउंड पॅरेंट्स असतात, रिलेटिव्स असतात किंवा लहान मुलं असतात. त्यामुळं ना यांना खेळायला कोणी ना कोणीतरी असतंच. पण इकडे ना यांना आपण कुठे पाठवू पण नाही शकत. म्हणजे इथे रूल आहे की लहान मुलं एका सर्टन वयापर्यंत एकटे बाहेर जाऊ पण नाही शकत, खेळायला सुद्धा नाही. गार्डनमध्ये पण यांच्यासोबत कोणीतरी जावंच लागतं. तसं इथं नाही आहे. सो सगळं एकट्याला करायला थोडं अवघड जातं. आता दुसरं बुक घेऊन या, हे वाचून झालं तर. कधी कधी खूप छान खेळते एकटी, कधी कधी ना तिला बिलकुल खेळायचं नसतं. आणि जेव्हा मी एकटी घरी असते तेव्हा ही अशी सगळी भांडी पडलेली असतात, कारण मला सगळं काही एकत्र जमत नाही. तुषार असला तर जरा तरी वेळ मिळतो की मी व्यवस्थित भांडी घासून लगेच ठेवून देईल. पण तो नसला की घर हे असं पूर्ण अस्ताव्यस्त पडलेलं असतं. आता हे सगळं साफ करायचं आहे. आता माझं सगळं ऑफिसचं काम आवरलंय आणि सगळं काही थोडंफार क्लिअर केलंय घर मी. वीराला पण हिला पण आंघोळ घालून रेडी केलंय. घर थोडंफार आवरून ठेवलंय आणि ऊन बघा किती छान पडलंय बाहेर. तर आत्ताच तुषारला फोन केलेला, त्याला म्हणाले की तू एका पॉईंटपर्यंत ये आणि मी एका पॉईंटपर्यंत येते. आपण हिला पार्कला घेऊन जाऊयात, कारण तिला कुठे जायचं? खेळायला. काय खेळायला जायचं ऐका तुम्हीच. वीरा कुठे जायचं तुला? घुसुरगुंडीला घुसुंडा म्हणतो आम्ही. घुसुंडा खेळायला जायचं आम्हाला. सो शी इज ऑलरेडी रेडी. आता फक्त आवरून निघायचंय. चला. सो आता आम्ही निघालोय. वातावरण इतकं छान आहे ना, म्हणजे वाटत नाही आहे की संध्याकाळचे 7 वाजलेत, म्हणजे रात्रीचे 7 वाजलेत. आणि इतकी छान हवा सुटली आहे.
खूप गरमी पण नाहीये, खूप थंडी पण नाहीये. आम्हाला ऊन लागलं की पहिल्यांदा आम्ही चष्मा घालतो, ते पण स्वतःच्याच हाताने. तुम्हाला वेदर दाखवते, हे बघा. आणि उन्हामधून आतमध्ये आलो की आम्ही चष्मा स्वतःच्या हाताने काढतो सुद्धा. म्हणजे आम्हाला समजतं की उन्हातच फक्त चष्मा घालायचा असतो. केवढंसं लेकरू आहे, 16 महिन्याचं, किती समजतं हिला. आम्ही ट्रेन पकडली आहे आणि अगदी 15 मिनिटात आम्ही जाणार आहोत कोकुड स्टेशनला. आमचा ट्रेनचा प्रवास बघा. ऊन येतं डोळ्यावर म्हणून चष्मा घालायचा, मस्त रिलॅक्स बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करायचा, ट्रॅव्हल करायचं. आता आम्ही उतरलोय आमच्या स्टेशनला. वरती जायचं, तुषार वरती आमची वाट बघतोय. सो आम्ही कोकुडला आलोय आणि खूप हवा सुटली आहे, खूप जास्त. हाय तुषार. आम्ही डॅडाला भेटलो फायनली, हे नाही विरा. कुठं जायचं? ये कुठं जायचं पण? डार्लिंगला गुसुंदाला जायचं. मॅडम थकल्या आणि झोपून पण गेल्या. The moment that there was an opening in the door, there was an officer pointing a gun inside. We were held for 3 days, released, and yeah, it was dehumanizing. आणि असंच फिरत फिरत आम्ही आलोय शॉपिंगला. शॉपिंगला म्हणजे असंच विंडो शॉपिंगला. मिरर किती छान आहे बघा, खूप सुंदर सुंदर मिरर्स आहेत. खूप इच्छा होते घ्यायची. आणि जिकडे आलोय तिकडे इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी आहे की काही व्यवस्थित बघता नाही येते, काही शॉपिंग पण काही करता येत नाही आहे. कुशुंदला कसं जायचं? आम्ही मॉलमध्ये आल्यावर खूप खुश होतो, सारखं पळत राहतो. समोर बघायचं, समोर बघायचं, समोर बघूया. एवढी मस्त वातावरण बघा बाहेरचं, किती सुंदर दिसते आता. वाव. आणि रात्रीचे 9 वाजलेत. एकदम एंडला आहे तुषार आपली गाडी, सेकंड लास्ट. सनसेट बघा किती सुंदर दिसतोय. वाव. हो घुसुंडाला चाललो बघू आपण. चला घुसुंडा. फायनली आम्ही आलोय घसरगुंडी खेळायला. दिवसभर चाललेला वीराचं माझ्या, घसरगुंडी खेळायची, घसरगुंडी खेळायची, घसरगुंडी खेळायची, घसरगुंडी खेळायची. पार्क किती मोठं आहे बघा पोरांना खेळायला. फायनली आमचं घसरगुंडी चालू झाली. ये रोज इतकी इच्छा असते तिची घसरगुंडी खेळावी अशी. इथे बघा आपल्या इकडे जत्रेत असतात ना, तशा कार्स पण आहेत. हे बघा कशी खेळते. काय झालं? काय बाबू ते? चढ उंदूवर, चढ उंदूवर चढा. किती छान आहेत ते बाबू. ब्लॉक्स असे करायचे बघ, असे करायचे ब्लॉक्स.
असं, मग हे असं, मग हे असं, हे असं, मग ते असं. ये तू कर. येस डार्लिंग. आज आम्ही ना वेगळं काहीतरी करणार आहे. ऑटोमॅटिक कार वॉश, म्हणजे कार ऑटोमॅटिकली वॉश होते. ती पहिल्यांदाच ट्राय करतो एवढं 4 वर्षात कॅनडामध्ये. आता हे अशा मशीनवरती कोड टाकायचा, मग ते ऑटोमॅटिक ओपन होणार. हे असं डोअर ओपन होतं. गो इन. नाही हे बघ, रे खाली पण पाणी मारतंय. सगळं बंद आहे ना? येस. सगळ्या साईडने असं त्यांनी साबण मारलाय पहिला. किती छान आहे हे. ऑटोमॅटिकली सगळं क्लीन करतंय तुषार. मीरा, काय होतंय आपल्या कार सोबत? काय कसं कलरफुल काहीतरी टाकलंय आता. आणि मग पाण्याने मस्त वॉश करून घेतली कार त्यांनी. चला आता घरी जाऊयात. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा बाय बाय. गुड नाईट.